चंदगड शहरातील डांबरीकरणाचं काम चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळे काम बंद पाडलं। चंदगड बाजारपेठेतील रस्ता अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे न करता घाईगडबडीत ऐन पावसाळ्यात रस्त्याचं काम सुरू केलं। गटारसह पाण्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण करायच्या आधी चंदगड शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता करायचे 9 एप्रिल 2024 रोजी सांगलीच्या शिवपार्वती कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदार कंपनीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलेले लेखी आश्वासन पाळलं नाही। यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच दोन्ही बाजूची गटारं बांधणे, पाईपलाईन टाकणे, चार मोऱ्या बांधणे आणि इलेक्ट्रिक खांबाचे शिफ्टीकरण करणे या गोष्टींचा समावेश केला होता। यावेळी कामांच्या पूर्ततेसाठी काम अडवलं होतं। चंदगडवासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। मे महिन्याच्या कालावधीमध्ये काम पूर्ण न करता अचानकपणे ऐन पावसाळ्यात रस्ता करण्याच्या हेतूनं शिवपार्वती कन्स्ट्रक्शनकडून खडी डांबर टाकण्यात आलं। यावेळी चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या ठेकेदाराचं काम थांबवलं। ग्रामस्थांकडून त्यांना जाब विचारण्यात आला। बांधकाम खाते व शिवपार्वती कन्स्ट्रक्शन यांनी लेखी आश्वासनं पूर्ण न केल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव परीट, चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद काणेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वांडगी यांच्या नेतृत्वाखाली नागरिक जमून रस्त्याचं काम बंद पाडलं। यावेळी दयानंद काणेकर, बांधकाम विभागाचे अभियंता मुल्ला व शिवपार्वती कन्स्ट्रक्शनचे मालक जोपर्यंत लेखी आश्वासन पूर्ण करत नाही तोपर्यंत हा रस्ता पूर्ण करायचा नाही असं ठणकावून सांगितलं। तसेच मुजोरीपणे हे काम चालवल्यास शिवपार्वती कन्स्ट्रक्शनला ब्लॉकलिस्टमध्ये टाकावं असं ठराव नगरपंचायतीच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देणार असल्याचंही सांगितलं। चंदगड शहरातील नागरिकांनी नाराजी दाखवत या कामाचा निषेध केला। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना दयानंद काणेकर म्हणाले की 10 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब चंदगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन कार्यक्रमाला येणार होते। रस्त्यावर बरेच खड्डे पडले होते म्हणून शिवपार्वती कन्स्ट्रक्शन यांच्या कॉन्ट्रॅक्टर यांनी रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली। मे महिना गेला तरी त्यांनी काम चालू केलं नाही। आता घाईघाईत काम करून जात होते। त्यांनी त्यावेळी लेखी स्वरूपात शब्द दिला होता। दोन्ही बाजूचं गटर, पाण्याची लाईन, 4 मोऱ्या तसे संपूर्ण रस्ता करून देतो असं आश्वासन दिलं होतं, तरी पण ते त्यांनी पाळलं नाही। त्यांच्याकडे सरकारनं लक्ष द्यावं असं त्यांनी सांगितलं। विशाल न्यूजसाठी संजय आगाशे, चंदगड।